ऑनलाईन शॉपिंग करणार आहेस? नाही म्हणजे भाग्यश्री. हो सुनबाई, राहू द्या. त्याचं काय, तुम्हाला एकाच वेळी सगळ्यांना खुश नाही ठेवता येणार. तू जा अक्षय सोबत शॉपिंगला. बोलले आजीबाई. तुम्ही केरळ वरून परत याल ना, तेव्हा आपण तिघी जणी ऑनलाईन शॉपिंग करूयात. हे अमृता, बाय द वे तू हनीमूनला जाणार आहेस. साड्यांचं असू दे, कुर्तीच तरी घेणार आहेस ना? नाही हा, हे असलं तुमचं कुर्ते बिरते काय घ्यायचं नाही. अगं नाहीतरी ती केरळहून इथे परत आली की ते कुर्ते तिचे कपाडातच राहणार ना. इथे तिला साड्याच नेसाव्या लागणार आहेत काय. त्यापेक्षा अक्षयच्या आवडीच्या 2-3 साड्या घे. हे काय, अक्षय पण आला. अक्षय, तुला माहितीये माईने तुझ्यासाठी एक छान सरप्राईज प्लॅन केलंय. तू आज अमृताला घेऊन बाहेर शॉपिंगला जायचंय. लॅपटॉपचं काम झालंय का? हवाय मला. शॉपिंग बिपिंग साठी वेळ नाही माझ्याकडे. भाऊजी तुम्ही असं काय करताय? तुम्ही हनीमूनला जाताय ना, मग जा ना, करा ना मस्त शॉपिंग. वेळ नाही माझ्याकडे बहिणी. दे. काय चालवलंयस तू? वेळ नाही म्हणून काय चालवलंयस तू? तुझी बायको शॉपिंग करायला बाहेर जाते, तिच्या बरोबर तुला जायला नको? आणि अरे तिची हाऊसमौज नाही पुरणार तर दुसऱ्या कोणाची पुरणार आहेस तू? मला मुळी काय ऐकूनच घ्यायचं नाही. शर्मिष्ठा, भाग्यश्री, तुम्ही नाश्त्याचं बघा, जा, खूप उशीर झालाय. जा जा जा, मी बघते तो कसं जात नाही ते. मला काहीही सबबी सांगू नकोस, समजलं? तुमचं लग्न एकमेकांच्या मनाविरुद्ध जरी झालं असलं ना, तरी सुद्धा तुम्हाला आता हे नातं निभवायचं. अक्षय, तिच्या मनाविरुद्ध तू या घरात आली, केवळ तुझ्या विश्वासावर. तूच जर असा वागलास तर तिने ते कसं राहायचं? ती तिच्या परीने आमच्यात एकरूप होण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आम्ही तुम्हा दोघांना बाहेर पाठवतो. तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय तुला? अमृता, तुला आहे. आणि तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करा. त्याचा मुहूर्त आज करा. दोघांनी शॉपिंगला जा. अक्षय, जुलमाचा रामराम केल्यासारखं नकोय. मनापासून जा, आनंदाने जा. हा, जा. दोघही तयार व्हा, नाश्ता तोपर्यंत होतोच. जा. जा. माई,
नको काळजी करूस. डॅड तुम्ही बोलवलत का मला? अरे हो. हे का आज कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन नाही वाटतं? आहे ना. हा? डॅड तुम्ही खरंच किती स्वीट आहात. अगं, यावेळेस तुम्ही सगळं माझ्या मनासारखं केलं. थँक्यू. आज ना शॉपिंग, पार्लर आणि अक्की असा प्रोग्राम आहे. अरे वा. डॅड यू नो आज खूप दिवसानंतर मी आणि अक्की एकत्र लंचला जाणार आहोत. अच्छा, आय एम सो हॅपी. तू खुश आहेस ना? खूप. मग बस, अजून काय हवं आपल्याला? हे जे काही चाललंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच चाललंय. थँक्यू डॅडी. डॅडी मला खूप उशीर होते. ओके मी पटकन रेडी होते. बाय. सांभाळ. वेळ वेडी आहे पोरगी. क्यों बेटा, क्यों बेटा, हे सगळं फक्त तुझ्या सुखासाठीच चाललंय ग. कारण तुझं खरं सुख कशात आहे तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं. खाडगेच्या बोकडाशी मी कधीच तुझं लग्न लावून देणार नाही. हॅलो बेटा अर्जुन, आज दुपारी काय करतोयस रे? गुड गुड गुड. तुला कोणी सांगितलं शहाणपणा करायला? का शॉपिंगचा प्लॅन केलास तू? मी केला प्लॅन? मग माईंनी आणि आईंनी केला तुझ्या समोर. कळलं नाही तुला? उगीच माझ्यावर राग नको कर. अरे राग काढू नको. मग काय करू यार? किऊ बरोबर माझी लंच डेट ठरली होती यार. आता पचका झाला ना. काय सांगू मी तिला आता? आता हे मला कसं कळणार? का माझ्या स्वप्नात येऊन किऊ सांगणार होती की तुम्ही डेटवर जाताय? अरे यार तिला तर सांगणार काय मी? परत चिडचिड, राग सगळं. तू मंद आहेस. अमृता तू मी ना काहीतरी हाणी ना तुला. मजा करू नको माझी प्लीज प्लीज. ऐकशे बोला. अक्षय तुला ऑफिशियल एक निमित्त मिळतंय घराबाहेर पडायचं. नाही कळलं ना? मी सांगते. हे बा आपण दोघी एकत्र घराबाहेर पडूया. मॉलमध्ये जाऊया. मी शॉपिंगला जाईन, तू कियारा बरोबर डेटवर जा ना. मी अजिबात फिरकणार नाही तिकडे. लंच झाला की मला कॉल कर आणि आपण तिकडून एकत्र निघूया आणि घरी येऊया. दॅट्स इट. येस. रिया मंदाची मंदा. किती मदत करतेस तुम्हाला मंदा. जा लवकर तयार हो. रेडी रेडी. मेसेज करतो. कोणाला मेसेज करतोयस? किऊला. तिला सांगतो ना. तर चिडवतो की मी आणि अमृता दोघही येतो. तो आहे. काय छळतो रे तिला तू अक्षय? तिला जळवायला जाशील आणि सगळा प्लॅन तुझ्यावर उलटेल. एक सांगू? कावळ्याच्या शापानं गायगुरं मरत नाहीत. तू गाय गोर आहेस ना? तू कावळा आहेस. जा तयार हो. चल चल चल.